अ, तुझा जिव्हाळा आणि सामाजिक प्रश्नांबद्दल तुझ्या अतिवाशा भावनेनं बोलतोयस ते दिसतंय. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये पुढचा जो टप्पा असेल तुझ्यासाठीचा म्हणून, तू ग्रॅज्युएट आहेस, परदेशात शिकलेला आहेस, बोस्टनसारख्या ठिकाणी शिकला आहेस, हायली इंटेलेक्च्युअल असल्याशिवाय तू तिथपर्यंत जाऊ शकला नसतास. मग अशा परिस्थितीमध्ये तुझं भविष्य काय? त्याचा विचार करतोय मी आता. त्याचाच विचार करतोय, कारण की माझ्यावर कर्ज एज्युकेशन लोन घेतलं होतं. बरं. थोडी स्कॉलरशिप भेटली होती, थोडं लोन घ्यावं लागलं होतं. त्याचं आता लोन चुकवायचंय मला. तर त्याचा विचार करतोय मी की आता कन्सल्टन्सी काहीतरी करावं लागेल मला थोडीफार, जेणेकरून थोडं कर्जही मला फेडता येईल. आणि बाकी पूर्ण वेळ तर मला सीजीपीलाच द्यायचा आहे. त्यामुळे एक रेग्युलर जॉब तर मी करू नाही शकणार. जर मी ते केलं तर मी सीजीपीला पुढे येऊ नाही शकणार. आणि सीजीपीमुळे आता जे रिझल्ट आलाय आमच्या आंदोलनाचा, त्याच्यामुळे आमची जिम्मेदारी तर वाढली. लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. दबावगट म्हणून सीजेपी काम करेल असं तू Yes. सुरुवातीला म्हटलं. राजकीय दबावगट असेल आणि अशी दबावगट सगळ्या जगामध्ये प्रत्येक देशांमध्ये असतात, त्यात काही वावगं नाही. पण या दबावगटांमधून जो अंतिम उद्देश असतो, सरकार बदलणं किंवा व्यवस्था बदलणं आणि देश उभा करणं, सर्वात महत्त्वाचं आहे. व्यवस्था बदलून काय होणार नाही, देश उभं करणं आणि तो विकासाच्या मार्गावर घेऊन जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह अशा दोन स्वरूपाचं ची दबावगट असतात. तुझा जो दबावगट आहे हा डिस्ट्रक्टिव्ह होणार नाही, तो कन्स्ट्रक्टिव्ह होईल Constructive. आणि त्यातून देशाच्या विकासाला हातभार लागेल. यासाठीचं विजन काय? सर, आता आम्ही त्याच्यावरच चर्चा करतोय. कारण की आता काय झालं, जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही हे एका सटायर मधून सुरुवात केली होती. गंमत जम्मत म्हणून सीजेपी सुरू झाला होता. पण देशाची स्थिती अशी होती की लोकांनी याला एक सिरियस मुवमेंट बनवलंय. आणि मला जे एक जाणवलं ते हे आहे की हे लोक सगळ्यात जास्त फ्रस्ट्रेटेड कशामुळे. एक तर शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी दर. आपल्या देशात जेवढे बेरोजगार आहे त्याच्यापैकी 80% जे बेरोजगार आहेत ते डिग्री होल्डर्स आहेत. अगदी. आणि 60% लोक आपल्या देशात ही 35च्या वयाच्या खालची आहे. तर मेजॉरिटी ऑफ द पीपल आर यंग अँड 80% ऑफ द अनएम्प्लॉइड पीपल आर डिग्री होल्डर्स. आणि हे लोक बेरोजगार आहे. हा खूप मोठा मुद्दा आणि यांचं कोणी ऐकायला तयार नाही आहे. आणि ते जर आपण त्याच्यानंतर जर आपण पुढे पाहिलं, आताची जी इकॉनॉमिक स्थिती आहे देशाची ती अतिशय वाईट आहे. आपले सगळ्यांचे म्हणजे सर, तुम्ही मला वाटतंय तुम्ही 30-35च्या वयात सेटल झाले असाल. 30ला झालं. हो. 30ला झाले तुम्ही. मी 30 वर्षाचा आहे. मी आज माझं घर नाही चालू शकत 30 वयात. आणि अशी किती मुलं आहे जे 30 वर्षाच्या वयात सेटल नाही झालेले. तर हा एक तुम्ही चेंज बघताय तुमच्या वेळेपासून तर आजच्या वेळेपासून. अगदी खरं आहे. तुमचा मुलगा 30व्या वर्षी सेटल नाही होणार. अगदी खरं. कारण की ज्या टायमात तुम्ही झाले, तुमचं शिक्षण झालं, तुम्ही सेटल झाले, तेवढ्या पैशात तुम्ही सेटल शक्य होऊ होतं. शकले. अगदी खरं. पण आज महागाई एवढी वाढलेली आहे अगदी खरं आहे. आणि ऑपॉर्च्युनिटीज इतक्या कमी आहे की 30 वर्षात सेटल होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. अगदी. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही पाहिल्या तर लोकांमध्ये एकंदरीत एक आहे की एवढी सगळी वाईट स्थिती असताना आमचं कोणी ऐकायला तयार नाही, आमच्याशी कोणी बोलायला तयार नाहीये. तर आम्हाला जे करायचंय ते स्वतःहून निर्णय नाही घ्यायचे. आम्हाला आधी लोकांना विचारायचंय की काय झालं पाहिजे, तुम्ही आम्हाला सांगा. त्यांची कंप्लेंट ही आहे की एवढे सगळे राजकीय पक्ष आहे पण आमच्याशी कोणी बोलतच नाही, आम्हाला कोणी विचारतच नाही, आम्हाला पाहिजे काय. तर आम्हाला ते करायचंय. आम्हाला पहिले ह्या लोकांना विचारायचंय की व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट आर युअर होप्स, व्हॉट आर युअर एस्पिरेशन्स फॉर दिस कंट्री. आणि जेव्हा आम्हाला ते माहिती पडेल त्याच्यानंतरच आम्ही पुढे जो आमचे अजेंडा आहे, एक लॉंग टर्म अजेंडा असेल, तो डिसाईड करू. आम्हाला त्या चुकांनी करायच्या ज्या बाकी लोकांनी केल्या, जिथं ऑफिसमध्ये बसून तुम्ही निर्णय घेसाल आणि लोकांवर थोपसाल आणि मग लोक परत म्हणतील हे काय, आम्हाला तर हे पाहिजेच नव्हतं.